चल संपवायचंय. तू काही खाल्लं नाही अशी काय करते? एक मिनिट इकडे इकडे. कमळताई अगं होय होय बसतो बस. कमळताई थँक्यू सो मच. तुझ्यामुळे आम्ही जिंकले. खरं आहे नायशाचं. तू एवढं छान शिकवलंस ना म्हणून कौतुक होतंय तिचं. अहो वहिनी असं काहीच नाही. नुसता गुरु चांगला असून काही होत नाही. चांगला शिष्य बी नशिबानं मिळतोय. आणि आपली नायशा तर लईच भारी आहे. तिला शिकवलेलं लगेच लक्षात राहतंय. आणि तिच्याच मेहनतीमुळे तिला प्राइज मिळाले होय की नाही. आता अशा हुशार पोरीला एक छोटस गिफ्ट द्यायलाच पाहिजे. अरे वा. हे बघ. हे बघ. थँक्यू टीचर ताई. टीचर ताई हे आण काय नवीन. अगं तू माझी टीचर पण आहेस आणि ताई पण आहे. मग मी तुला टीचर ताईच म्हणणार. वा चालतंय. तुला सांगते कमळी, तिला बक्षीस मिळाल्यापासून एवढी खुश आहे विचारू नकोस. पण कमळी खरंच तुझ्यामुळेच झालं हे सगळं. तू बस, मी तुझ्यासाठी मस्त सरबत घेऊन येते. अहो वहिनी नको खरंच. अगं बस ग 2 मिनिटं आले लगेच. टीचर ताई ऐक ना, आज ट्युशन नको. आज आपण मस्त गप्पा मारूयात. गप्पा मारूया. नायशा असं कधीच करायचं नाही. प्राइज मिळालं म्हणून प्रॅक्टिस बंद करायची असं नाही चालायचं. अगं उलट प्राइज मिळाले की नाही मग डबल मेहनत करायची. कळलं. करेक्ट. कन्सिस्टन्सी इज ऑलवेज विन्स. ठीक आहे काका, करूयात प्रॅक्टिस. आणि कमळी अगं तू इथे आहेस, मी तुला कॉलेजमध्ये शोधत होतो. काय काम होतं का. काम नाही, मी तुला म्हणालो ना ते इंटर कॉलेज डिबेट कॉम्पिटिशन आहे. त्यासाठी सरांनी तुझं नाव फायनल केलं ते सांगायचं होतं तुला. मला तर आत्तापासून गॅरंटी आहे कमळी तिथे सुद्धा झेंडा रोवणारच. काय कमळी मोहिते, तुम्ही कधीपासून स्पर्धेचं टेन्शन घ्यायला लागलात. डोंट वरी, करशील तू. मला आणि सरांना पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. आणि मी आहेच ना, मलाच तुझी तयारी करून घ्यायची आहे. सो डोंट वरी. कॉंग्रॅच्युलेशन्स टीचर ताई. तुझं डिबेट मध्ये सिलेक्शन झालं ना. मग आज आपण 2-2 पार्टी करायची. मला बक्षीस मिळालं आणि तुझं सिलेक्शन झालं. होय की. चालतंय मग. चल प्रॅक्टिस करूया. काका तू पण चल. मी कशाला. तुम्ही जा, तुम्ही करा तुमची प्रॅक्टिस. आमच्या काकाला ना सगळ्यात सांगायला लागतं. अरे काका, आपण आता डबल सेलिब्रेशन करणार आहे ना. मग आपण डान्स सुद्धा करायचा आणि सेलिब्रेशन पण करायचं. डान्स. बापरे. नाही ते तुम्हाला चांगलं जमतं, ते तुम्हीच करा. अरे काका तू पण काही ड्रामा करतो. चल ना, चल कमी ते चल. हो आलो. बरं ठीक आहे, आलो. घे बस. किती छान वाटतंय. कसला आनंद म्हणून घेऊ देत नाही. का बरं केलं असेल. हा बोला इन्स्पेक्टर सर बोला. मॅडम गुड न्यूज आहे. काय. तुम्ही दिलेलं काम झालंय. राजन सरांच्या बायकोबद्दल माहिती मिळाली आहे. काय सांगताय तुम्ही. म्हणजे सापडली का ती. कुठे सापडली म्हणजे मला कळवा ना. मी तडक तिकडे येते. हे काय मी निघते. हो मॅडम, सापडल्या नाहीयेत त्या. मग गुड न्यूज कसली. अहो मॅडम, माहिती मिळाली असं म्हणालो, त्या सापडल्या असं नाही म्हणालो. आणि माहिती अशी आहे
ती बाई गाव सोडून मुंबईमध्ये आलीये. कन्फर्म न्यूज आहे. काय मुंबई म्हणजे ती आणि तिची मुलगी? अहो आता ती बाई मुंबईमध्ये आली म्हणजे तिची मुलगी पण तिच्या सोबतच असणार ना. असं काही. बरं ठीक आहे ठीक आहे. म्हणजे सावज स्वतःहून शिकाऱ्याच्या समोर आलेलं. ठेवते. एकदा का सावज माझ्या समोर आलं राजन, अन्नपूर्णा ताईंना म्हणावं तुम्ही काही काळजी करू नका. अहो देवीनेच उजवा कौल दिलाय. तुमची बायको तुमची मुलगी सुखरूप आहेत. आता देवीनेच कौल दिलाय बोलल्यानंतर घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. धन्यवाद गुरुजी. अहो धन्यवाद माझे कसले मानता. माझं ह्याच्यात काहीच नाहीये. जे काय आहे ते आई तुळजाईचंच आहे. जे काय घडतंय घडलंय आणि घडणार आहे त्यामागे त्या देवीचीच काहीतरी योजना आहे. ती सारं काही पाहते. तिच्या इच्छेशिवाय काही घडत नाही. आपण माणसांना हे कसं कळावं बरं? आपण फक्त तिच्यावर विश्वास ठेवून पुढे जायचं. आणि तसंही अन्नपूर्णाताईंना नेहमी चांगलाच कौल मिळतो. त्यांच्या प्रार्थनेला नेहमी चांगलंच फळ मिळतं. अहो त्यांच्यावर नक्कीच देवीचा हात आहे. मग कसली काळजी करता म्हणावं. तुझी लीला अगाध आहे. अशीच त्या दोघींवर कृपादृष्टी ठेव. आणि एकच मागणं आहे आई तुझ्याकडे. त्या दोघींची आमची लवकर भेट घडव. एवढीच कृपा कर आमच्यावर आई. देवी आई, तुझी महिमा अगाध आहे. तू हे मुद्दाम करतेस नव. आज इतक्या वर्षांनी हे माझ्या इतके जवळ उभे होते. पण आज मला जाणवलंय का जेव्हा जेव्हा माझ्यावर आणि कमळीवर कुठलं संकट येईल तेव्हा तेव्हा तू आणि हे नेहमी आमच्या पाठीशी उभं असाल. हे आम्हाला कधीच एकटं पाडणार नाही. तुझे लय उपकार झाले ग देवी आई. तुझा महिमा अगाध आहे.